मी संतोष राजाराम केसरकर श्रीराम विद्यालय राजारामपुरी येथे सहाय्यक शिक्षक पदावर काम करत आहे। माझी सेवा 22 वर्ष झालेली आहे आणि या वर्षी मला महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। या 22 वर्षामध्ये जवळजवळ 20 वर्ष मी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे। या दरम्यान मी 68 विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीत आणलेले आहेत, तर 6 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणलेले आहेत। त्या कार्याचा कौतुक म्हणून मला समितीनं हा पुरस्कार जाहीर केलेला आहे। पुरस्कारातून मला एक कौतुकाची थाप माझ्यावर मारलेली समितीनं मारलेली आहे। यापुढे मी अजून जास्तीत जास्त काम करून माझे विद्यार्थी गुणवत्ता करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। मी सौ माधवी मुकुंद शिंगारे, शाळा ताराराणी विद्यापीठाचे प्रिन्स शिवाजी विद्यालय राजारामपुरी कोल्हापूर। मला यावर्षी कोल्हापूर महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्याबद्दल महासंघाच्या वतीने सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। आजपर्यंत माझी 18 वर्ष शिक्षण सेवा झालेली आहे। प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल मला माझा जो सत्कार झाला त्यामुळे माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली। त्यामुळे एक अध्यापनाची किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आणि असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जीवन उज्ज्वल करण्याचा माझा संकल्प आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौ जयश्री सुनील कुंभार, सहाय्यक शिक्षिका, गागी देसाई टोपीवाले विद्याभवन। आज महासंघाच्या वतीने आम्हाला आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जो सन्मान दिला त्याबद्दल आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने मी आभारी आहे आणि त्यांच्या या सन्मानामुळे आम्हाला भविष्यात आणि चांगले काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौ सीमा हृदयनाथ चोपडे, दी न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांचे मार्फत चालवली जाणारी राणा सामानी विद्यालय इथे गेली 28 वर्ष मी कार्यरत आहे। 100 वर्ष इतकी प्रदीर्घ अशी आमच्या संस्थेचा इतिहास आहे। 28 वर्षाच्या सेवेमध्ये मला रोटरी क्लबमार्फत एक्सलन्स टीचर हा अवॉर्ड ह्यावर्षी मिळालेला आहे। आमची प्राथमिक खाजगी शिक्षक संघटना जी आहे, शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांच्या वतीने आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आज हा सत्कार इथं आयोजित केलेला होता। कौतुकासोबत मिळालेल्या जबाबदारीच्या जाणीवेची ही मला जाणीव आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व शिक्षक इथून पुढे नक्की कार्यरत राहू अशी मी ग्वाही देते व पुन्हा एकदा महासंघाचे राज्याध्यक्ष कोरे सर व शहराध्यक्ष TR पाटील सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।